जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात। न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच। मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये। C, C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात, म्हणजेच फक्त ₹999 मध्ये। हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे। 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास। अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम्स व कम्प्युटर लॅब। फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z। इच्छा तुमची, शिक्षण आमचं। A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर। फोन 77 74 86 1201। संघर्ष रोजचा नवा नवा, परी वाटतो हवा हवा। आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले। रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले। वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन। यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन। राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। मटक्याकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्याकडून बी न्यूज वृत्तमालिकेची गंभीर दखल। कागलमधील व्यापाऱ्याचं लक्ष्मीपुरीतून अपहरण, पोलिसांकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम। चिपरी इथं मतिमंद युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी, जयसिंगपूर बंद पाळून नागरिकांकडून बलात्कार घटनेचा निषेध। आणि राधानगरी तालुक्यात पिरळ इथं विद्युत तारेच्या स्पर्शानं शेतकऱ्याचा मृत्यू। सविस्तर बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात। ओके, टॉस। यस, टॉस। इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय। उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMAT ऍडमिशन घ्यायचं। धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT। इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस,
इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात VSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यांची आपण गंभीरपणे दखल घेतली आहे. ठिकठिकाणी सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यांवर धाडी घातल्या जात आहेत. त्याचबरोबर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका अड्डे सुरू आहेत त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बी न्यूजवरून मटक्याबद्दल प्रसारित झालेल्या वृत्तमालिकेची जाधव यांनी गंभीर दखल घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी खुलेआम मटका अड्डे सुरू आहेत. या मटका अड्ड्यांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. यासंबंधी बी न्यूजनं सलग 3 दिवस मटक्याचा फटका ही वृत्तमालिका प्रसारित केली. त्यानंतर वृत्तपत्रातूनही मटक्याच्या चिठ्ठ्या आकड्यांसह प्रसिद्ध होऊ लागल्या. याबद्दल पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी मटका अड्ड्यांवर कारवाई सुरू आहे, तसंच ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका अड्डे सुरू आहेत त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती दिली आहे. सातत्याने कारवाई चालू आहे. तुमच्या समोर बसलेले आहेत. आत्तासुद्धा गेल्या 4-5 दिवसामध्ये जवळपास 25 गुन्हे दाखल केलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये. त्याबद्दल काय म्हणजे पोलिसांचं कुणाला अभय असण्याचं काही एक कारण नाही. आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हद्दीमध्ये असे काही आढळत असतील त्यांच्यावर निश्चित त्यांच्याविरुद्ध खातेन्याय आपण कारवाई सुरू केलेली आहे. राजेंद्रनगरमधील कांबळे डोलारे सूडचक्रात रियाज शेख याचा 4 दिवसांपूर्वी बळी गेलाय. शहरात ठिकठिकाणी अशा लहान मोठ्या गुंड टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यावर केवळ हद्दपारीची जुजुबी कारवाई होतीये. तरीही या गुंड टोळ्या बाहेर राहून आपल्या कारवाया सुरू ठेवत असतात. याकडे पत्रकारांनी पोलीस अधीक्षक जाधव यांचं लक्ष वेधता त्यांनी या गुंड टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे असं उत्तर दिलं. आणि त्यामुळे अशा एस्टॅब्लिश टोळ्या ह्या जरी नसल्या तरी अधूनमधून असे प्रकार त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. परंतु ते संघटित गुन्हेगारी या सदरामध्ये जरी बसले नाही तरी त्यांच्याविरुद्ध निश्चित एक बॉडी ऑफेन्सेस आपल्याकडे आहेत. त्यांच्याविरुद्ध अधूनमधून प्रतिबंधक कारवाई आहे. आपल्याला माहिती आहे की खंडू कांबळे, छाया कांबळे आणि त्याच्याबरोबरचे 7 लोक यांनासुद्धा आपण गँग हद्दपारीचे प्रस्ताव आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. त्यांना तडीपार करण्यात आलेला आहे. मटका अड्ड्यांवर धाडी घालण्याचे अधिकार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला दिलेत. तसंच अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांचं पथकही मटका व्यावसायिकांवर कारवाई करत आहे, असा निर्वाळाही पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी दिला. कागलमधील व्यापारी मनसूर अली कलावंत शेख यांचं कोल्हापुरातून अपहरण झालंय. याबाबतची तक्रार त्यांच्या वडिलांनी लक्ष्मीपुरी पोलिसात दाखल केली आहे. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे असं फोनवरून अपहरणकर्त्यानं त्यांच्या घरी सांगितल्यानं खळबळ उडाली आहे. कागल इथल्या जयसिंगराव पार्कमध्ये मनसूर अली जैनुल कलावंत शेख हे किराणा माल दुकानाचे व्यापारी आईवडील, पत्नी आणि मुलासह राहतात. बुधवारी दुपारी ते त्यांच्या मारुती व्हॅनमधून पत्नीसह कोल्हापुरात आले होते. पत्नीला त्यांनी शाहूपुरीतील घोरपडे गल्लीत त्यांच्या माहेरी सोडलं. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या मागील बाजूला असलेल्या दुकानातून खरेदी करून लक्ष्मीपुरीतील धान्य लाईनच्या रोडवर व्हॅन उभी केली. रात्री अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या वडिलांना एक फोन आला. त्यामध्ये तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांचे वडील जैनुल कलावंत शेख यांनी रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक PD पोमण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरण करण्यात आलेल्या मनसूर अली शेख यांची शोध मोहीम राबवली. शहरातील लॉज तसंच अन्य ठिकाणी त्यांनी कलावंत यांचा शोध घेतला, मात्र अद्यापही ते सापडलेले नाहीत. सुमारे 8 वर्षापूर्वीही त्यांचं अपहरण आणि सुटका असा प्रकार घडला होता, अशी माहिती पोमण यांनी पत्रकारांना दिली आहे.
लक्ष्मीपुरीमध्ये मनसूर अली कलावंत यांची व्हॅन आणि त्यांनी खरेदी केलेलं साहित्य तसंच त्यांचा मोबाईल सापडल्याचंही पोमण यांनी सांगितलंय. मतिमंद आणि अपंग मुलीवर बलात्कार करण्याची घटना शिरोळ तालुक्यातील चिपरी इथं घडली आहे. या प्रकरणी संदीप सिकंदर कांबळे याला ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलंय. कांबळे याला न्यायालयासमोर उभं केलं असता त्याची 4 दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज जयसिंगपूर बंद ठेवून नागरिकांनी कांबळेबद्दलचा संताप व्यक्त केला. शिरोळ तालुक्यातील चिपरी इथं पीडित युवती आपल्या कुटुंबियांसमेत राहते. तिच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून बुधवारी संदीप कांबळे यानं पाणी पिण्याच्या बहाण्यानं प्रवेश केला आणि या युवतीवर बलात्कार केला. तिचे आईवडील घरी आल्यानंतर घाबरलेल्या या युवतीनं हातानं खाणाखुणा करत आपल्यावरील अत्याचाराची कल्पना दिली. तेव्हा तिच्या आईवडिलांनी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध घेतला असता संदीप कांबळे याला त्या मुलीनं ओळखलं. संतप्त ग्रामस्थांनी संदीप कांबळेला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केला. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. कांबळे याला न्यायालयासमोर उभं केलं असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान कांबळे याच्या विरुद्धचा संताप व्यक्त करण्यासाठी जयसिंगपूर ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळला. बंद काळात सर्व नागरी व्यवहार ठप्प होते. तसंच ठिकठिकाणी संदीप कांबळेच्या निषेधाचे फलकही लागले होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात आणि धरण क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पन्हाळा तालुक्यातील पोहाळे, बोरगाव, पुनाळ, तिरपण धरणावर पाणी आलंय. त्यामुळे या धरणांवरील वाहतूक 2 दिवस बंद आहे. कोल्हापूर शहरात पंचगंगेचं पाणी प्रथमच पात्राबाहेर पडलंय. राजाराम बंधाऱ्यावर गेल्या 24 तासात तब्बल 9 फुटांनी पाण्याची पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली गेल्यानं पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मृग नक्षत्रापासून समाधानकारक पाऊस झालाय. त्यामुळे शेती पिकांची चांगली उगवण होऊन शेतकरी कामात गुंतलाय. धरण क्षेत्रात गेल्या 4 दिवसात संततधार पाऊस झाल्यानं कुंभी कासारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कासारी नदीवरील पोहाळे, बोरगाव, पुनाळ, तिरपण धरणावर पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक बुधवार सकाळपासून पूर्णपणे बंद आहे. कळे बाजारभोगा विभागात जाण्यासाठी माझगाव पोर्ले पुलावरून वाहतूक सुरू आहे. नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्यानं नदीपात्रा शेजारची पिकं पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर शहरात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी गगनबावडा, राधानगरी परिसरात मुसळधार वृष्टी झाल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीचं पाणी प्रथमच पात्राबाहेर पडलंय. कोल्हापूर शहरात राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी 31 फूट 4 इंचावर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात पंचगंगेच्या पातळीत तब्बल 9 फुटांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली असल्यानं पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीघाटावरील पाणी रस्त्यावर आल्यानं वाहनधारकांनी या संधीचा लाभ घेत आपली वाहनं धुण्यासाठी गर्दी केली होती. तर उत्साही तरुणांनी पुराच्या वाहत्या पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. राज्य शासनानं वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी VN सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. बदल्यांच्या प्रक्रियेवर राज्य शासनानं आज मोहर उमटवली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची बदली चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी VN सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. येत्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे नूतन कार्यकारी अधिकारी म्हणून सूर्यवंशी पदभार घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निरुपमा डांगे, SP सिंग यांच्यासह अन्य काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. डॉक्टर म्हैसेकर यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्याबरोबरच ई-गव्हर्नन्स अंतर्गत ग्रामपंचायत स्तरापर्यंत संगणक प्रणालीचा विस्तार केला. शिक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना जनहितासाठी सरळ करताना त्यांच्या नाराजीचा विचार केला नाही. अत्यंत शांत, संयमी आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून दीपक म्हैसेकर यांनी आपला ठसा उमटवला आहे. राधानगरी तालुक्यातील पिरळ इथले शेतकरी मारुती श्रीपती तायशेटे हे रोप लागणीसाठी आपल्या शेतात गेले होते. शेतात बांध घालून पाणी अडवत असताना विद्युत खांबा शेजारी असणाऱ्या तारेला स्पर्श झाल्यानं शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 10 वाजता ही घटना घडूनही सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज वितरणचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आले नसल्यानं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता. राधानगरी तालुक्यातील पिरळ इथले मारुती श्रीपती तायशेटे हे भात लागण करण्यासाठी शेतात गेले होते. शेतात बांध घालून पाणी अडवत असतानाच विद्युत खांबा शेजारी असणाऱ्या सपोर्ट वायरला त्यांचा स्पर्श झाला. तांत्रिक बिघाडामुळे विद्युत खांबात आणि सपोर्ट वायरमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. त्यामुळे मारुती तायशेटे यांचा जागीच मृत्यू झाला.
तडफडणाऱ्या तायशेटे यांना वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या शेतकऱ्यालाही विजेचा धक्का बसला, मात्र ते या अपघातातून बचावलेत. त्यांच्या हाताला इजा झाली आहे. या अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कार्यालयात कळवूनही कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळाकडे लवकर फिरकलेच नाहीत. त्यामुळे तायशेटे यांचा मृतदेह सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिखलात पडून होता. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या शेतकऱ्याचा नाहक बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. इलेक्ट्रिक पोलच्या वर वायर असते, त्याला हात लागल्या स्पर्श झाल्यामुळे त्यांचा जागीच दुपारी 1 वाजता मृत्यू झाला. अशा या MSCBच्या गलथान कारभारामुळे गेल्या 5 वर्षामध्ये 7 व्यक्ती या गावामध्ये आमचे मयत झालेले आहे. तर यासाठी MSCB बोर्डाने तातडीनं जी काही कामं असतील MSCBची ती पूर्ण करावी, अन्यथा होणाऱ्या नुकसानी जबाबदार MSCB राहील. वीज वितरण कंपनीतील कर्मचारी मनोज गुरव घटनास्थळी आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमारही केला. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक DS घुगरे करतायत. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. राजेंद्र नगरातील रियाज शेख खून प्रकरणी 5 संशयितांना अटक, 2 फरारी. भावना आणि काळाची गरज यांचा मेळ घालून स्टेशन रोडवरील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीबाबत निर्णय घेणं आवश्यक. रस्ता रुंदीकरण मोहीम अर्धवट ठेवल्याबद्दल नागरिकातून नाराजी. कागल पोलीस ठाणे सापडले आहे असुविधेच्या गर्तेत. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. जब दिल चाहे HP चाय, जब दिल चाहे HP चाय, कुछ खास हो जाए, जब दिल चाहे खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 254 93 17 आणि 94 20 30 13 17. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा.
11वी-12वी सायन्स व नॅशनल लेव्हलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडीची नवी ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त 1 ते 35 रुपयात. महिलांची गरज, गुरुदत्तची ऑफर सरस. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी-12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या 2ऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या 2ऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचं महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या शुभा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लास वर स्टार अजलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231266896. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03.
जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हां, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा बेनीप्रसाद वर्मा यांचा इशारा. आगामी 48 तासात उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. भिवंडीत दुमजली इमारत कोसळून 3 जण ठार, इमारत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. पडणाऱ्या इमारतींबाबत नवा कायदा विचाराधीन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूचक वक्तव्य. औरंगाबादमध्ये 75 बालकामगारांची सुटका. राज्यात स्वबळावर लढणारा एकही पक्ष नाही, त्यामुळेच आघाड्या कराव्या लागतात, भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचं वक्तव्य. 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे कोकणात शेकडो एकर शेती गेली वाहून, विदर्भात धान पिकालाही पावसाचा फटका. पुणे सिंहगड रोडवर भर दिवसा गोळीबार, एकाची हत्या. अंतर्गत वादातून रत्नागिरीतल्या सुमारे 2000 शिवसैनिकांनी पक्षाला केला जय महाराष्ट्र. आता वळूयात जिल्ह्यातील घडामोडींकडे. राजेंद्रनगरातील कांबळे आणि डोलारे यांच्यातील वर्चस्वातून रियाज गैबी शेख याचा सोमवारी रात्री खून झाला होता. खून का बदला खून या सूड भावनेतून झालेल्या रियाजच्या खून प्रकरणी 5 संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज पहाटे अटक केली. यातील 2 अल्पवयीन आहेत, तर अन्य 2 जण फरारी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी दिली आहे. तसंच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, चाकू आणि फायटरही पोलिसांनी जप्त केलाय. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील खंडू कांबळे आणि डोलारे या 2 गटात गेल्या अनेक वर्षापासून वाद आहे. या वादातून 2002 मध्ये खंडू कांबळे आणि त्याचा भाऊ सौदागर कांबळे यांनी डोलारे गटाच्या दिनेश डोलारे याचा खून केला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी डोलारे गटाच्या संतोष डोलारे, योगेश गायकवाड आणि रियाज शेख यांनी खंडू कांबळे याचा मुलगा उल्हास याचा 7 महिन्यापूर्वी खून केला होता. त्यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 2 महिन्यापूर्वी रियाज शेख आणि योगेश गायकवाड हे कारागृहातून जामिनावर बाहेर आले. त्यानंतर कांबळे टोळीतील तरुण त्यांच्या मागावर होते. सोमवारी रात्री रियाज शेख हा त्याचा मित्र योगेश गायकवाड आणि संतोष मोटे यांच्यासोबत मोटरसायकलवरून फिरायला बाहेर पडला होता. शास्त्रीनगर चौकात आल्यानंतर मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्यानं ते तिघेही तिथं थांबले. त्यावेळी एका रिक्षातून आलेल्या 7 तरुणांनी तलवार, गुप्ती आणि चाकूनं वार करून रियाज शेख याचा खून केला होता. त्यावेळी रियाजचे 2 मित्र घाबरून पळून गेले होते, तर संशयित आरोपी फरारी झाले होते. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथकं त्यांचा शोध घेत होती. अखेर आज पहाटे रियाज शेख याच्या खुनातील 5 संशयितांना तावडे हॉटेल चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. यातील मुख्य सूत्रधार सौदागर कांबळे याचा अल्पवयीन मुलगा असून त्याच्यासोबत आणखी एक अल्पवयीन मुलगा आरोपी म्हणून आहे. शिवाय लक्ष्मण उर्फ काळ्या, राऊत कांबळे, शकील अमीन नदाफ, नितीन दीपक कांबळे यांनाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडलंय. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी रियाज शेखचा खून पूर्ववैमनस्यातून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, एक चाकू आणि फायटरही पोलिसांनी जप्त केलाय. मात्र या खून प्रकरणातील कुमार दामन्ना वाघमारे आणि आकाश राजू पाटील हे 2 संशयित आरोपी अजूनही फरारी असल्याचं जाधव यांनी सांगितलं. सौदागर कांबळे, खंडू कांबळेचा भाऊ सौदागर कांबळे जो सध्या जेलमध्ये आहे, त्याचा मुलगा बिल्डर कांबळे आणि त्याचे काही साथीदार 6 साथीदार यांनी त्याचा चाकू आणि फायटर याच्या साहाय्याने खून केलेला होता आणि ते फरारी झालेले होते सर्व. त्याच्यामध्ये 5 लोकांना आत्ता काल अटक केलेली आहे. त्यामध्ये 2 बालगुन्हेगार आहेत आणि 3 इतर आहेत, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. या फरारी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असंही जाधव यांनी सांगितलंय. पत्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सयाजी गवारे, पोलीस निरीक्षक माशा पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान या गुन्ह्यातील 2 अल्पवयीन आरोपींना 15 दिवसांसाठी सुधारगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत, तर 3 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडीच्या सरपंचपदी राष्ट्रीय काँग्रेसचे शंकर कुसाळे यांची तर उपसरपंचपदी सुशीला रणदिवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर नूतन सरपंच उपसरपंच यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस प्रणीत चक्रेश्वर विकास आघाडीनं 7 जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केलंय. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हिंदूराव चौगले आणि मारुतीराव जाधव गुरुजी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनं राष्ट्रवादी प्रणीत विरोधी पॅनेलचा धुव्वा उडवलाय. अपेक्षेप्रमाणे सरपंचपदी काँग्रेसच्या शंकर कुसाळे यांची तर उपसरपंचपदी सुशीला रणदिवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर नूतन सरपंच उपसरपंच यांचा साताप्पा बारड, नारायण भांदिगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नूतन सरपंच कुसाळे यांनी चक्रेश्वरवाडीतील रहिवाशांना रोजगाराची संधी गावातच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. याचवेळी नवनिर्वाचित सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाच्या उधळणीत गावातून मिरवणूक काढली. याप्रसंगी बीडी चौगले, गाव कामगार तलाठी संदीप पवार, ग्रामसेवक एबी चौगले यांचाही सत्कार करण्यात आला. भागोजी कुसाळे, बाळासू रणदिवे, सदाशिव रणदिवे, आनंदा कुसाळे, महिपती कुसाळे, सारिका बारड, वैशाली करपे, सुमन भांदिगरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आयआरबीच्या टोल वसुलीला कोल्हापुरातून तीव्र विरोध होऊ लागलाय. मुख्यमंत्र्यांनी टोल वसुलीला हिरवा कंदील दाखवल्यानं कोल्हापूरच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदू लागलाय. टोलला विरोध दर्शवण्यासाठी येत्या 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणी फलक उभारलेत. टोल वसुलीला दिलेली स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवल्यानंतर गेल्या 2 महिन्यात टोल विरोधाची धार अधिक तीव्र बनली आहे. टोलला कडाडून विरोध करण्यासाठी 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं टोल विरोधी कृती समितीनं संपूर्ण जिल्हाभर जनजागरण मोहीम सुरू केली आहे. टोल विरोधाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध संस्था, संघटना, शासकीय कर्मचारी, प्राध्यापक इतकेच नव्हे तर वकील मंडळींनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापूर शहरात तर टोलच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी विविध संस्था संघटनांच्या वतीनं चौकात फलक लावण्यात आलेत. छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड, फुटबॉलची किक, टोलला प्रतिबंध असे सिम्बॉल नागरिकांचं लक्ष वेधून घेत असून फलकावरील घोषवाक्य नागरिकांना मोर्चातील सहभागासाठी साद घालतायत. 8 जुलैच्या मोर्चाची जणू जय्यत तयारीच या फलकांद्वारे चालली आहे. दरम्यान लोकांच्या भावनांशी खेळणारे मुख्यमंत्री काय कामाचे असा सवाल करत शिवसेनेच्या वतीनं शिवाजी चौकात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करण्यात आला. शिवसेनेच्या वतीनं आज शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील जनता टोल विरोधी लढ्यात उतरली असताना लोकभावनेची कदर न करता मुख्यमंत्री टोल लागणारच असं विधान करतात. त्यामुळे लोकांच्या भावनांशी खेळणारे मुख्यमंत्री काय कामाचे असा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कोणत्याही परिस्थितीत टोल लागू करू देणार नाही असा निर्धार शिवसेनेनं जाहीर केलाय. करवीरवासियांच्या भावना पायदळी तोडवण्याचा प्रकार आहे. आम्ही टोल देणार नाही असा निर्धार केलेला आहे. त्यांना जी ताकद लावायची ती लावून द्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही टोल देणार नाही असा मी आज ठरवलेला आहे. शिवसेनेनं ठाम ठरवलेला आहे. माझं त्यांना आव्हान आहे, जर का अशा प्रकारे टोल लावण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आम्हाला कितीही बळी द्यावे लागले तर चालतील. कोणत्याही परिस्थितीत आम्ही याला भीक घालणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं.
रिक्षा चालकांना ई मीटर देण्यासाठी कोल्हापुरातून दातृत्वाचे शेकडो हात पुढे येत आहेत। रिक्षा संघर्ष समितीच्या आव्हानाला प्रतिसाद देत RK मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं उमा टॉकीज परिसरातील काही रिक्षा चालकांना मोफत ई मीटर देण्यात आली। मोफत ई मीटर वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं आज वितरण करण्यात आलं। RK मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ज्योतिबा अन्नछत्र, आरोग्य शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी कपडे, सामुदायिक विवाह सोहळा आदी उपक्रम राबवले जातात। कोल्हापुरात सध्या रिक्षांना ई मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे। लोकसहभागातून शहरातील सर्व रिक्षा चालकांना मीटर देण्यात येत आहेत। RK मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं उमा टॉकीज परिसरातील काही रिक्षा चालकांना ई मीटर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार आज परिसरातील रिक्षा चालकांना ई मीटरचं वितरण करण्यात आलं। रिक्षा संघटनेचे नेते बाबा इंदुलकर, ट्रस्टचे अध्यक्ष RK मेहता, बी न्यूजचे वृत्तसंपादक विजय कुंभार, अण्णा राणे, लायन्स सिटीचे मोहन हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिक्षा चालकांना ई मीटरचं वितरण करण्यात आलं। तसंच सेठ रोहिया विद्यालय आणि पन्हाळ्यातील कन्या विद्या मंदिरमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गणवेश, वह्या आणि शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं। यावेळी उदय मराठे, VB शेटे, महादेव पाटील, बाळासाहेब कांदळकर, चंद्रकांत भोसले यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त, रिक्षाचालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। IRBच्या टोलला विरोध करण्यासाठी टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं 8 जुलै रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे। कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा न पोहोचवता कार्यकर्ते आणि नागरिकांनी संयम पाळावा असं आवाहन पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी केलंय। कायदा मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी बजावलंय। कोल्हापूर शहरात टोलविरोधी आंदोलनानं व्यापक स्वरूप धारण केलंय। कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाही ही भूमिका पुन्हा एकदा ठणकावून सांगण्यासाठी 8 जुलै रोजी कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे। लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र आंदोलन करताना कायदा सुव्यवस्थेला बाधा न पोहोचवता संयम राखून आणि सनदशीर मार्गाने मोर्चा निघावा अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। टोल विरोधी कृती समितीनं लोकशाहीला आणि रास्त आंदोलन करण्यामध्ये आमच्या पोलिसांचा कुठलाही विरोध नाही हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो। शेवटी मी आपल्याला मगाशी सांगितले की जो कोणी कायदा हातात घेईल त्याच्यावरती गुन्हे दाखल होणार आणि कायदेशीर प्रक्रिया त्याच्यावरती पूर्ण होणार। कायदा हा सर्वांसाठी समान आहे। कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही जाधव यांनी सांगितलं। तसंच IRBच्या टोल नाक्यांना जे पोलीस संरक्षण दिलं जातं ते निशुल्क देण्याचं करारात असल्यानं IRB कंपनीकडून पोलीस बंदोबस्तासाठीची रक्कम आकारण्याचा प्रश्नच येत नाही असंही जाधव यांनी यावेळी सांगितलं। यंदा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे। ठिकठिकाणच्या कुंभारवाड्यांमध्ये गणेश मूर्तींचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। पर्यावरणप्रेमी संस्था, कुंभार समाज, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील असमन्वय आणि विसंवाद स्पष्ट झालाय। परिणामी यंदाही जलप्रदूषणात भरच पडणार असं दिसतंय। अशा वेळी एकमेकांच्या कोर्टात चेंडू ढकलण्यापेक्षा प्रदूषण रोखण्यासाठी मूर्तीदान चळवळ गतिमान करण्याची गरज आहे। किमान पक्षी मूर्तींचं विसर्जन नदी विहिरींऐवजी कुंडात किंवा घरच्या बादलीमध्ये करण्याची आवश्यकता आहे। कुणी काय करायचं यावर बोलण्यापेक्षा मी काय करू शकतो याचा विचार झाला तरी जलप्रदूषणाला आळा बसू शकतो। लहान मुलांसह थोरा मोठ्यांचाही लाडका असणारा गणेश चतुर्थी सण 2 महिन्यांवर येऊन ठेपलाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रदूषणाचा मुद्दा चर्चेला येऊ लागलाय। रासायनिक रंग आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होतं हे आता सगळ्यांनाच माहीत आहे। गणेश मूर्ती आणि प्रदूषण या मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमी संस्था, कुंभार समाज, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात काही बैठकाही झाल्या। प्लास्टरऐवजी शाडू वापरावा, नैसर्गिक रंग वापरावेत, गणेश मूर्तीची उंची कमी असावी, मूर्ती नदीत किंवा तलावात विसर्जित करू नये अशा नेहमीच्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि बैठक संपते। पण मुळात प्लास्टरऐवजी शाडूची मूर्ती बनवायची असेल तर प्रशासनानं शाडू उपलब्ध करून द्यावा ही कुंभार बांधवांची अपेक्षा अगदी रास्त आहे। शाडूचा गणपती पण सध्या चालू आहेत, प्लास्टरचे पण गणपती सध्या चालू आहेत आणि आता गणपतीचं काम पूर्ण अंतिम टप्प्यात आले। रंगकाम देखील चालू झालेलं आहे, बाहेरगावचे गणपती जाण्यासुद्धा चालू झालेले आहेत। अशा यात जर आणि परत जर हा प्रश्न उपस्थित झाला तर कुंभार समाजाला ह्याचा प्रॉब्लेम होतोय। शासनानं कुठल्याही परिस्थितीत आम्हाला अगोदर गणपती झाल्यानंतर किंवा गणपतीच्या किंवा दिवाळीच्या ह्याच्यामध्ये जर आम्हाला शाडू जर उपलब्ध करून दिली तर शाडूचं गणपती आम्हाला करायला काय हरकत नाही। तर जे प्लास्टरचे गणपती आता पूर्ण तयार आहेत आणि शाडूची उपलब्धता अजून गेल्या वर्षीपासून असा आम्ही प्रयत्न करतो, वैयक्तिक सोसायटी आम्ही प्रयत्न करतो, कुंभार समाज प्रयत्न करतो, कारण शाडू कुठेही उपलब्ध होत नाही आणि शासनाशिवाय आम्हाला ती शाडू मिळणार नाही। शासनानं आम्हाला शाडूचा मार्ग मोकळा करून द्यावा
आम्ही शाडूचा गणपती चालू करतो. कोल्हापूर शहरात 2000 कुटुंब गणेश मूर्ती तयार करतात. प्रत्येक कुटुंब सरासरी 200 शाडूच्या तर 1200 प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करतात. 60 कारागीर मोठ्या गणेश मूर्ती तयार करतात. सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करण्याचं काम अखेरच्या टप्प्यात असून काही कारागिरांनी रंगकामालाही सुरुवात केली आहे. यंदाही शाडू आणि नैसर्गिक रंग पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेला नाही. परिणामी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक घटक असणाऱ्या रंगांचाच वापर गणेश मूर्ती तयार करताना झालाय. त्यामुळे आता एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा गणेश मूर्तींच्या विसर्जनातून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी गणेश मूर्ती दान करणं, मूर्तींचं विसर्जन कुंडांमध्ये करणं, शाडूचा पुनर्वापर करणं, कलशांमध्ये निर्माल्य टाकणं असे पर्याय आहेत. दुसऱ्यानं काय करायचं हे सांगण्यापेक्षा मी काय करू शकतो याचा विचार प्रत्येकानं केला तर निश्चितच कोणतीही समस्या सुटण्याला वेळ लागणार नाही. बीकॉम द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या विद्यार्थ्यांना राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अनिकेत सुखदेव गुरव असं त्याचं नाव आहे. अनिकेत गुरव हा गेल्या 2 वर्षापासून कोडोली इथं त्याच्या नातेवाईकांकडे राहत होता. वारणा महाविद्यालयात बीकॉमच्या द्वितीय वर्षात तो शिक्षण घेत होता. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत तो 3 विषयांमध्ये नापास झाला. नैराश्यपोटी त्यानं राहत्या घरामध्येच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अनिकेत हा मूळचा सांगली जिल्ह्यातील अमरापूर इथला होता. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी अधिक तपास करतायत. कोल्हापूर शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता म्हणून स्टेशन रोड ओळखला जातो. 1 एप्रिल 2010 रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं स्टेशन रोडवरील अनेक मिळकती धडाधड पाडल्या आणि रस्ता रुंदीकरणासाठी जागा संपादित केली. त्यानंतर काही प्रमाणात स्टेशन रोडचं रुंदीकरणही झालं. पण त्याच वेळी रेल्वे स्टेशनच्या समोर असलेली शाहूपुरी पोलीस ठाण्याची जुनी इमारत मात्र पाडणं महापालिकेला शक्य झालं नाही. त्यामुळे त्या ठिकाणी स्टेशन रोड अरुंदच राहिला. बऱ्याचदा तिथं वाहतुकीची कोंडी होते. भावना आणि काळाची गरज यांची गल्लत न करता सगळ्यांनीच विचार केला तर कदाचित शहराच्या विकासाला अधिक गती येईल. कोल्हापूर शहरातील स्टेशन रोड म्हणजे अत्यंत गजबजलेला रस्ता. इथं जशी व्यापारी वस्ती आहे तशीच नागरी वस्ती सुद्धा. 1 एप्रिल 2010ची सकाळ उगवली तीच मुळी स्टेशन रोडवरील JCB, बुलडोझर आणि महापालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घेऊन रस्ता रुंदीकरणासाठी स्टेशन रोडवरील व्यापाऱ्यांच्या मिळकतीवर JCB फिरवण्यात आला. व्हीनस टॉकीज ते गोकुळ हॉटेल या दरम्यानच्या अनेक इमारतींचा दर्शनी भाग पाडण्यात आला. अनेकांची दुकानं गेली, कित्येकांच्या घरातील पुढच्या खोल्याही गेल्या. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेनं कठोर भूमिका घेऊन ही कारवाई केली होती. पण त्याचवेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याची इमारत रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. 2010 मध्ये या इमारतीमधून पोलीस ठाण्याचं कामकाज चालत असलं तरी तिची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. त्यानंतर सुमारे 1.5 वर्षानंतर शाहूपुरी पोलीस ठाणे समोरच्याच इमारतीही हलवण्यात आल्या. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याची जुनी इमारत पाडली जाणार आणि रस्ता रुंद होणार अशी शक्यता व्यक्त होऊ लागली. पण अचानक शाहूपुरी पोलीस ठाण्याची जुनी इमारत ऐतिहासिक संदर्भातून महत्त्वाची असल्याचं बोललं जाऊ लागलं. रेल्वे स्टेशन उभारणीवेळी राजर्षी शाहू महाराज या इमारतीमध्ये बसायचे असा संदर्भ पुढे आला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचीही याच इमारतीत एकदा भेट झाली होती असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे काही संघटनांनी ही ऐतिहासिक इमारत पाडू नये अशी मागणी केली. परिणामी स्टेशन रोडच्या रुंदीकरणात अडथळा येत असूनही या इमारतीला हात लावण्याचं महापालिकेचं धाडस झालं नाही. खरं तर काळाची गरज ओळखून काही बदल अपरिहार्य असतात. त्याच्यामध्ये कुणाचीही भावना दुखावण्याचा प्रश्नच असत नाही. अशावेळी भावना किंवा राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सारासार विचार करणं आवश्यक असतं. एकीकडं अनेकांची घरं, दुकानं महापालिकेनं धडाधड जमीनदोस्त केली. तिथंही त्या लोकांच्या भावना गुंतल्या होत्याच. पण स्टेशन रोडवरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणासाठी ती कारवाई केली गेली. पण स्टेशन रोड रुंदीकरणाची मोहीम अर्धवटच राहिली हे कबूल करावंच लागेल. कारण अजूनही शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीचं काय करायचं हा प्रश्न सुटलेला नाही. अशावेळी भावना आणि व्यावहारिक गरज यांच्यात समन्वय ठेवून मार्ग काढणं आवश्यक आहे. इचलकरंजी इथं नव्यानं सुरू झालेल्या दुकानात साडी चोरी करताना कोल्हापुरातील 2 महिलांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. सिंधू काळे आणि लता ठावारे अशी त्यांची नावं असून दोघींच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय.
इचलकरंजी इथं चांदणी चौकात राहणारे प्रेरक बाबूलाल लालवाणी यांनी व्यंकटराव हायस्कूलसमोर दुल्हन साडी दुकान नुकतंच सुरू केलं आहे. कोल्हापुरातील राजेंद्रनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सिंधू प्रकाश काळे आणि लता भागवत ठावारे या साडी खरेदीच्या बहाण्यानं या दुकानात आज आल्या होत्या. दुकानातील गर्दीचा फायदा उठवून साडी पदराखाली लपवून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या महिलांची हालचाल संशयास्पद वाटली आणि दुकानाचे मालक ललवाणी यांनी तत्काळ त्या दोघींना थांबवून त्यांच्याकडील साडी काढून घेतली. यावेळी महिलांनी आरडाओरडा केल्यानं दुकानासमोर गर्दी झाली. याबाबत ललवाणी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात साडी चोरी प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या दोघींना अटक केलंय. दोघींना न्यायालयासमोर उभं केलं असता 1 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. दरम्यान अन्य काही दुकानातही याच महिलांनी चोरी केली असून नव्यानं सुरू झालेल्या दुकानात चोरी करण्याची त्यांची पद्धत असल्याचं स्पष्ट झालंय. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं नुकताच कृषी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं कृषी दिनानिमित्त कुडित्रे इथं विविध उपक्रम राबवण्यात आले. वृक्षदिंडी, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, चित्रकला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त शेतकऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्रात कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता NY पाटील यांनी मार्गदर्शन केलं. आत्माचे संचालक BP पवार आणि डॉक्टर PB मोहिते यांनी कृषी पदवी, दिशा आणि संधी, त्याचबरोबर उसावरील कीड, हुमणी नियंत्रण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं. कुडित्रे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी विचारलेले प्रश्न आणि शंकांचं निरसनही करण्यात आलं. कार्यक्रमाला कुडित्रेचे सरपंच बाळ पाटील, कृषी कन्या शीतल बचाटे, सुप्रिया पाटील, अभिलाषा टापरे, सुप्रिया पवार, सपना मोरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोणताही व्यवसाय करताना त्याच्याशी निगडीत बाबींची सखोल माहिती आवश्यक असते, पण त्याचबरोबर वित्तीय व्यवस्थापन आणि अर्थनियोजन ही महत्त्वाचं असतं. याकडे दुर्लक्ष केल्यानंच व्यवसायधंदे कोलमडतात, असं स्पष्ट मत अर्थतज्ञ अनिल लांबा यांनी व्यक्त केलं. वार्तालाप कार्यक्रमासाठी ते कोल्हापुरात आले होते. आर्थिक साक्षरता हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये उन्नती साधायची असेल तर आर्थिक साक्षरतेला डावलून चालत नाही आणि हीच संकल्पना अनिल लांबा यांनी आपल्या पुस्तकातून मांडली आहे. त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेऊया. जगात फायनान्शियल इलिटरसीमुळे एवढे प्रॉब्लेम होतात. मोठे बिझनेस बुडतात कारण प्रॉडक्ट चांगलं असतं, त्यांना मार्केटिंग करायला येते, पण फायनान्शियल मिसमॅनेजमेंट असते. मॅनेजमेंट ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते ना. माझा अनुभव आहे की लोक या सब्जेक्टकडून लांब जातात. त्यांना वाटतं की खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण ट्रूथ हे आहे की फायनान्स मॅनेजमेंट एकदम एक कॉमन सेन्स सब्जेक्ट आहे आणि तेच मी पुस्तकमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे. रोमॅन्सिंग द बॅलन्स शीट. लोक म्हणतात तुम्ही एवढं सिम्प्लिफाय कशाला करता. माझं पॉईंट आहे की सिम्प्लिफाय केल्यावर लोकांची जर भीती जाईल, त्यांना वाटेल की आपल्यालाही कळतं आणि जर ते स्वतःला फायनान्शियली लिटरेट केलं तर त्याचा फायदा सगळ्यांना असतं. मोठी कंपनी फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे जर बुडली आणि जगात 90 ते 95% जे फायनान्शियल बिझनेस फेलियर होतात ते फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे होतात. ते एस्टॅब्लिश्ड फॅक्ट आहे. आणि जेव्हा बिझनेस बुडतं तर काय होतं, सगळ्यांचं नुकसान होतं. हजारो लोकांची नोकरी जाते, शेअर होल्डरचे पैसे बुडतात, वेंडरचे पैसे बुडतात. लांबा सरांनी अत्यंत 2 सोपे मार्ग आणि सोपे रूल स्वतःचे तयार केलेले आहेत की जेणेकरून आर्थिक साक्षरता सहजपणे प्राप्त आणि साध्य करता येईल. त्या रूलबद्दल, त्यांच्या गोल्डन रूलबद्दल माहिती घेऊया. दुसरा आन्सर आहे, मी तुम्हाला 2 सोपे रूल देतो. माझं कन्व्हिक्शन आहे तुम्ही हे 2 रूल व्हायलेट करू नका. मॅक्सिमम प्रॉब्लेम जे लोकांना होतात तुम्हाला होणार नाही. तर पहिली गोष्ट आहे, तुम्हाला तुमचं कॉस्ट ऑफ कॅपिटल काढायला पाहिजे. आता तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता, ते ॲसेट खरेदी करतात, त्याला अर्न करायची क्षमता असते. पहिला रूल आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करणार तेव्हाच इन्व्हेस्ट करा जेव्हा तुम्ही जिथे इन्व्हेस्ट करणार त्यापासून जे तुम्ही अर्न करणार ते कॉस्ट ऑफ कॅपिटलच्या बरोबर असायला पाहिजे किंवा कॉस्ट ऑफ कॅपिटलपेक्षा जास्त असायला पाहिजे. दुसरा रूलसुद्धा आहे. दुसरा रूल आहे की जे तुम्ही पैसे घेतले, जे बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीमध्ये दिसतात, तुम्हाला कळायला पाहिजे ते या पैसेमधून कुठलाही गिफ्ट नाही आहे, ते लायबिलिटी आहे. लायबिलिटीचं म्हणजे काय, ज्यांनी तुम्हाला आज पैसे दिले तो कधी ना कधी परत मागणार आहे. पण तुम्ही त्या पैशाला घेऊन ॲसेट खरेदी केलं आहे, पण तो माणूस परत मागणार पैसे, पण परत कसं करणार तुम्ही. म्हणून इन्व्हेस्ट असं करायला पाहिजे
की जे ॲसेटमधून कॅश इनफ्लो येणार आहे ती लायबिलिटी जेव्हा कॅश आउटफ्लो डिमांड करेल त्यापेक्षा लवकर यायला पाहिजे. IRB कंपनीमार्फत शहरात राबवण्यात आलेल्या रस्ते प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाला असून या रस्त्यांच्या कामांची CBI मार्फत चौकशी करावी असा ठराव कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सभेत करण्यात आला. 8 जुलै रोजी निघणाऱ्या टोल विरोधी महामोर्चामध्ये वकील मंडळींनी सहभागी होण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर शिवसेनेच्या वतीनं पन्हाळा शाहूवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून टोल देणार नाही ही भूमिका स्पष्ट करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अनेक वक्त्यांनी टोल विरोधी आंदोलनाला बळ देण्याचा निर्धार केला. IRBनं जो प्रकल्प तयार केला आहे त्यामध्ये निकृष्ट काम, प्रकल्पाची किंमत वाढवणं असा भ्रष्टाचार केला असून आतापर्यंत या प्रकल्पात 30 लोकांचा बळी गेलाय. याची दखल घेऊन शासनानं चौकशी करण्याची गरज असताना शासन डोळे झाकपणा करत आहे. या आर्थिक घोटाळ्याची आणि संपूर्ण प्रकल्पाची CBI मार्फत चौकशी करावी असा ठराव सभेत करण्यात आला. ॲडव्होकेट अजित मोहिते यांनी टोल विरोधात शहरातील नागरिकांनी स्थापन केलेल्या कृती समितीचं अभिनंदन केलं. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभेला रमेश कुलकर्णी, ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, प्रकाश आंबेकर, MD भोसले, माणिक मुळीक यांच्यासह बार असोसिएशनचे सभासद उपस्थित होते. कोल्हापूर शहराअंतर्गत रस्ते बांधणीचं काम BOT तत्वावर IRB कंपनीला देण्यात आलं, पण हे काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचं असल्यानं IRB कंपनीला टोल देऊ नये अशी भूमिका पन्हाळा तालुका शिवसेनेनं घेतली आहे. हा टोल रद्द व्हावा म्हणून शिवसेनेच्या वतीनं पन्हाळ्याचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख जयवंत काटकर, पन्हाळा तालुका प्रमुख बाळासाहेब पाटील आणि शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान शाहूवाडी तालुका शिवसेनेच्या वतीनंही टोल विरोधात तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र तहसीलदार उपस्थित नसल्यानं खुर्चीला निवेदन चिकटवून शिवसैनिकांनी आपला विरोध दर्शवला. या आंदोलनाचं नेतृत्व दत्तात्रय निकम, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख जयवंतराव काटकर, तालुका प्रमुख दत्ता पोवार, नथुराम भोसले आदींनी केलं. कागल पोलीस ठाण्यात सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. पिण्याच्या पाण्यापासून शौचालयापर्यंत अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे 24 तास सेवा बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ठाण्यातील समस्यांचा सामना करावा लागतोय. कागल पोलीस ठाण्याचा कारभार स्थापनेपासून महसूल विभागाच्या इमारतीतून चालवला जातोय. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 6 तपांचा कालावधी लोटलाय. आजही पोलीस ठाण्याचा कारभार स्थापनेपासूनच्या मंजूर कर्मचाऱ्यांवर चालवला जातोय. गेल्या 66 वर्षात ठाण्याच्या इमारतीत आणि तिथं त्या काळी उपलब्ध असलेल्या सेवा सुविधेत कोणताही फरक करण्यात आलेला नाही. आता शहराची लोकसंख्या वाढली आहे, तसंच समस्यांची गर्दीही वाढली आहे. पोलीस ठाण्याच्या पश्चिमेला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी शौचालय बांधण्यात आलंय. पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच ठाण्यात कामानिमित्त येणारे आणि बाजारातील अनेक जण याचा वापर करतात. मोठ्या वापरामुळे शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठी अडचण होतीये. शौचालयासमोरच काही अंतरावर पाण्याची टाकी आहे. या टाकीचीही मोठी दुरवस्था आहे. ठिकठिकाणी टाकीला भेगा पडल्यात. त्याचा परिणाम पाण्याच्या साठ्यावर होतोय. पोलीस कोठडीतील शौचालयांची अवस्था याहून वेगळी नाही. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन ठाण्यातील गैरसोयी दूर करण्याची मागणी पोलीस कर्मचारी वर्गातून होत आहे. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूया. कर्जमाफीतील अपात्र ठरलेली रक्कम जिल्हा बँकेनं वसूल करू नये, शेतकरी संघटनेची मागणी. दोन स्वतंत्र ठिकाणी झालेल्या वाहन अपघातात 3 जण जखमी. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी.
जाधव मोटर्स पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC पहिला फाटा कोल्हापूर. फोन 0230 2460 518. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवती गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुली रेशमाची घडी. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. 38 इंचाची चीज जेव्हा आमच्याकडे 30 इंचाची होते, तेव्हा त्यातला चीज शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्क्लप्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ. HF Jewelers, change your style. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅब सह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक. चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक.
श्रीपतराव दादा सहकारी बँक 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला-मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023020474740. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है। काकी आप ही जोर डालिए ना। यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर। एक तरीका है। वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की। TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच। अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते.
महालक्ष्मी TMT बार, नाते अविरत जुळते. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी 5 तारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन,
domain for trust, quality, style and elegance. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा स्वागत. कर्जमाफीतील अपात्र ठरलेली रक्कम वसूल करू नये आणि पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी मागणी रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेनं केडीसीसी बँकेकडे केली आहे. मागणी मान्य करा, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेत शेतकरी सचिव आणि बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली. कमाल मर्यादेची अट केंद्र शासनाच्या योजनेत नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 112 कोटी रुपये अपात्र ठरवलेत. बँक आणि नाबार्डच्या चुकीमुळे शेतकऱ्यांवर अन्याय झालाय. ही रक्कम अपात्र ठरवणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. सोसायटींच्या खात्यातील रक्कम परस्पर जमा केल्याबद्दल जाब विचारण्यात आला. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी मागणीही यावेळी केली. बँकेनं शेतकरी हिताला प्राधान्य द्यावं, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला. बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांचं हित साधण्याबरोबरच बँक वाचवण्यासाठी प्रयत्न करू असंही सांगितलं. बैठकीला बँकेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत जाधव, व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे, शेतकरी संघटनेचे PG पाटील, ॲडव्होकेट माणिक पाटील, संभाजी चाबूक उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षपदी राजेंद्र देशिंगे आणि सचिवपदी शिरीष जोशी यांची निवड झाली आहे. रेसिडेन्सी क्लब इथं कल्याण बॅनर्जी यांच्या हस्ते नुकताच पदग्रहण सोहळा पार पडला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रेसिडेन्सी क्लब इथं पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष राजेंद्र देशिंगे आणि सचिव गिरीश जोशी यांच्याकडे पदाची धुरा सोपवण्यात आली. मावळते अध्यक्ष जेठालाल पटेल यांनी मनोगत व्यक्त केलं. मावळते सचिव भरत सोमय्या यांनी गतवर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी जमा केलेला 2,15,000 रुपयांचा निधी बॅनर्जी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मोहन पटेल, मोहन मुल्हेरकर, विक्रांतसिंह कदम, संग्राम पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या वतीनं लवकरच राष्ट्रव्यापी 6वी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व उद्योग, व्यवसाय, सेवा यांची गणना प्रत्यक्ष भेट देऊन केली जाणार आहे. या गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनानं नुकतीच विविध स्तरावर समितींची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या वतीनं 2005 मध्ये 5वी आर्थिक गणना घेण्यात आली होती. लवकरच 2013-14 या वर्षात 6वी गणना घेतली जाणार आहे. यामध्ये सर्व उद्योग, व्यवसाय, सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी, कुटुंब आणि उद्योगाला भेट देऊन करण्यात येणार आहे. या गणनेचं राज्यस्तरावरील काम अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या पर्यवेक्षणाखाली केलं जाणार आहे. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनानं विविध स्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार राज्यस्तरीय सुकाणू समिती, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि महापालिका क्षेत्रासाठी समितीची शासनानं स्थापना केली आहे. यामध्ये नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव हे गणना आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. अर्थ आणि सांख्यिकी संचालक, अप्पर गणना आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त, सहगणना आयुक्त, सर्व अर्थ आणि सांख्यिकीचे प्रादेशिक सहसंचालक, उपगणना आयुक्त तसंच सर्व जिल्हा सांख्यिकी अधिकारी हे सहाय्यक गणना आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. उच्चभ्रूंपासून सर्वसामान्यांपर्यंत स्वयंपाकाचा गॅस ही अत्यावश्यक बाब बनली आहे. मात्र विविध कारणांमुळे अनेकदा ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळत नाही. याबाबत तक्रार कुणाकडे करायची याचीही ग्राहकांना माहिती नसते. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयानं 15 ते 20 जुलै या कालावधीत गॅस ग्राहक तक्रार निवारण सप्ताहाचं आयोजन केलंय. या सप्ताहात तालुका पुरवठा कार्यालयात लेखी तक्रार केल्यानंतर संबंधित गॅस वितरक त्या तक्रारींचं निरसन करणार आहेत. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर वापरण्यात पहिला क्रमांक लागतो. यातून जिल्ह्यातील ग्राहकांची गॅसची गरज समोर येतेय. आता तर ऑनलाईन बुकिंगची सुविधा सुरू करून गॅस मिळवताना ग्राहकांना होणारा त्रास कमी केलाय. मात्र नावात बदल, हस्तांतरित न होणं, 2 सिलेंडर यासारख्या कारणांमुळे ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नाही. तसंच अनेक वितरकांकडून नवीन कनेक्शन घेताना काही वस्तू घेण्याची सक्ती केली जातीये. याबाबत तक्रार कुणाकडे करायची याचीही माहिती ग्राहकाला नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारींसाठी जिल्हा पुरवठा कार्यालयानं 15 ते 20 जुलै दरम्यान जिल्ह्यात तक्रार निवारण सप्ताहाचं आयोजन केलं आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारींचा प्रतिसाद
गॅस सप्ताहामध्ये अपेक्षेपेक्षा कमी दिसून आलेला असल्यामुळं की खरोखर गॅसधारकांच्या तक्रारी आहेत का नाहीत असं थोडंसं संभ्रमण असल्यामुळं आम्ही पुन्हा एकदा 15 जुलै ते 20 जुलै या कालावधीमध्ये ज्या गॅस ग्राहकांच्या समस्या तक्रारी असतील त्याच्या बाबतीमध्ये संबंधित तालुक्याच्या पुरवठा शाखेकडे सर्व गॅसधारकांनी आपल्या समस्या आणि तक्रारीबाबत अर्ज करावेत असं या ठिकाणी प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. या सप्ताहात ग्राहकांना लेखी स्वरूपातील तक्रारी तालुका पुरवठा कार्यालयात द्याव्या लागणार आहेत. संबंधित गॅस वितरक या तक्रारींचं निरसन करून त्याची पुरवठा कार्यालयाला माहिती देतील. त्यामुळे गॅस वितरण प्रणालीतील त्रुटी दूर होतील अशी अपेक्षा आहे. नागाव फाट्यावर ट्रक आणि मोटरसायकल यांची धडक झाली. यामध्ये मोटरसायकलवरील 2 जण जखमी झालेत. त्यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान वाडी रत्नागिरी इथंही ब्रेक फेल झाल्यानं हौदा टेम्पो पलटी झालाय. यामध्ये 1 जण गंभीर जखमी झाला आहे. कडेम रामल व्यंकटेश्वरा आणि श्रीराम किनेरा हे दोघे इस्लामपूरहून मोटरसायकलवरून कोल्हापूरकडे येत होते. नागाव फाट्याजवळ आले असता त्यांच्या मोटरसायकलला ट्रकची धडक बसली. यामध्ये ते दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान करवीर तालुक्यातील केरले इथले सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर राहुल वाळुंज हे मजूर आणि सेंटरिंग कामाचं साहित्य हौदा टेम्पोतून घेऊन वाडी रत्नागिरी इथं चालले होते. या टेम्पोचा वाडी रत्नागिरी इथं एका वळणावर ब्रेक फेल झाल्यानं तो पलटी झाला. यामध्ये सेंटरिंग कामगार पंढरी विलास लोहार हा गंभीर जखमी झालाय, तर नारायण पोवार, प्रमोद पोवार, विलास पाटील, चालक पांडुरंग गायकवाड हे किरकोळ जखमी झालेत. लोहार यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. छत्रपती राजाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त कुफा संस्थेच्या वतीनं निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि खुल्या गटात होणार असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती कुफाचे अध्यक्ष अमरदीप कुंडले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कुस्ती, फुटबॉल यासारख्या खेळांना आणि खेळाडूंना राजाश्रय देणाऱ्या राजाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त कुफाच्या वतीनं निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी लहान गटामध्ये माझा आवडता खेळाडू, आवडता खेळ, खेळाचे फायदे, जगातील खेळाचं महत्त्व, मी शाळेचा क्रीडा शिक्षक झालो तर असे विषय आहेत. 8वी ते 10वी मोठ्या गटासाठी ऑलिम्पिक आणि भारत वस्तुस्थिती, क्रिकेट विरुद्ध अन्य खेळ, भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी, जगप्रसिद्ध खेळ फुटबॉल, मी भारताचा क्रीडामंत्री झालो तर, शिस्तीचे खेळातील महत्त्व असे विषय आहेत. तर खुल्या गटासाठीही खेळाशी संबंधित विषय ठेवण्यात आले आहेत. निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी आपले निबंध 20 जुलैपर्यंत कुफा कार्यालयात पाठवावेत, तर वक्तृत्व स्पर्धा 28 जुलै रोजी होणार असल्याचं कुंडले यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला धैर्यशील नलवडे, इंद्रजित भोसले, राजेंद्र सनगर, अजय पवार, अभिजित चौगले, अजय हरुगले यांच्यासह कुफाचे पदाधिकारी उपस्थित होते. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मटक्याकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्याकडून बी न्यूज वृत्तमालिकेची गंभीर दखल. कागलमधील व्यापाऱ्याचं लक्ष्मीपुरीतून अपहरण. पोलिसांकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम. चिपरी इथं मतिमंद युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी. जयसिंगपूर बंद पाळून नागरिकांकडून बलात्कार घटनेचा निषेध. आणि राधानगरी तालुक्यात पिरळ इथं विद्युत तारेच्या स्पर्शानं शेतकऱ्याचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.